बोला, काय बोलायचंय शंभूराजांबद्दल? महाराज, खरं तर बोलायला जीभ रेटत नाही आमच्या कोणाची. पण बोलायला हवंच. हो, म्हणजे त्यासाठीच तर आलोय. निर्धास्तपणे बोला. म्हणजे बोलल्यानंतर गैरसमज नसावा आणि अभयही असावं. आपण स्वराज्याचे कारभारी आहात. जे बोलायचं असेल ते अगदी स्पष्टपणे बोलावं. अनुमान ठेवू नये. चूक असेल तर आम्ही चूक म्हणतो, रास्त असेल तर आम्ही दखल घेऊ, कारवाईही करू. महाराज, शंभूराजांचं युवराज पद काढून घ्यावं. म्हणजे हा सर्व अष्टप्रधान मंडळाचा निर्णय आहे. रावजी पंत, या अष्टप्रधानात आंबीरराव येतात का? हो, तुम्ही आहातच की. हाय ना? मग या तुमच्या मताला माझा होकार नाही, विरोध आहे. विरोध? होय. परंतु तुमचा विरोध असला तरी बहुमत याच बाजूने आहे की शंभूराजांचं युवराज पद काढून घ्यावं. अरे पण कशासाठी काढायचं युवराज पद? अहो, असं काय करताय आंबीरराव? स्वराज्य द्रोह केलाय त्यांनी. आणि स्वराज्याचे युवराज असताना ते शत्रूच्या गोटात गेलेत. आणि हे स्वराज्याच्या हिताचे नाही. अशाने चुकीचा पायंडा पडेल. आणि तशीही स्वराज्यात फितुरांना जागा नाही. नाही म्हणजे खंडोजी खोपड्यांचं काय झालं माहित आहे ना? अफजल खान स्वारीच्या वेळी ते अफजल खानाच्या गोटात गेले होते, फितूर झाले होते. तेव्हा महाराजांनी त्याचा एक हात आणि एक पाय तोडला होता, हे सर्वांनाच माहित आहे. इथं या प्रकरणात आपण एवढंच म्हणतोय की त्यांना युवराज पदावर ठेवू नका. अहो, काय बोलताय काय तुम्ही? कंची गोष्ट कुठं नेऊन ठेवताय? त्या खोपड्यांची युवराजांची तुलना करताय वय? माफी असावी, आम्ही फक्त जुनी आठवण करून दिली. आता जुनी आठवण नका काढू, मुद्द्याचं बोला. महाराज आधीच चिंतेत आहेत. त्या चिंतेचं कारण युवराजच आहेत. आता तर गडावरती वाणी उद्मी व्यापारी धास्तावून गेले आहेत. त्यांच्या टपालातून त्यांना खबरा येत आहेत, शंभूराजे हल्ला करणार आहेत म्हणून गडावरती. आणि अशीही खबर आहे की युवराजांनी मोठा पराक्रम गाजवला म्हणून औरंगजेबाने ही मोठी फौज धाडली. येऊ द्या किती बी फौजा, यो हंबीर खंबीर आहे. सुनबाई, आता राजशिष्टाचार पाळत बसायची ही वेळ नाही. चला. माफी असावी महाराज, परंतु सदरेवरचा सूर पाहून राहवलं नाही म्हणून आत आलो. मंत्रिमंडळाच्या बोलण्याची कीव वाटते आम्हाला. त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचं नाही. आपण फक्त शंभूराजांना तातडीनं स्वराज्यात घेऊन यावं. माफी असावी राणी साहेब, आपण आईच्या मायेपोटी बोलत आहात, पण यात स्वराज्याचंच नुकसान आहे. कसलं नुकसान? कंचं नुकसान? आणि नुकसान कोण करतय हे काय आम्हाला ठाव नाही वय? हंबीरराव, मुद्दा समजून घ्या. भोपाळगडावर तुमच्यापैकी कोण बी नव्हतं. तिथं जे काय झालंय ते माझ्या समोर झालंय. पण त्याच्या झळा सगळ्यांनाच बसल्या ना. महाराज, युवराज आमचे शत्रू नाहीत, पण स्वराज्याची शिस्त बिघडेल. आणि आणि उद्या रयत काय म्हणेल? पोटचे होते म्हणून सोडून दिले. ते मग कोणालाच धाक राहणार नाही. महाराज, आपणच सांगा काय ते. शंभूराजांना स्वराज्यात स्थान आहे का नाही याचा निवाडा उद्या दरबारात होईल. महाराज, निवाडा आपणच करणार. मग आता सांगून टाका. निवाडा आम्ही करणार नाही. मी करणार नाही. मग कोण करणार? ते उद्या दरबारातच कळेल.
केलात? अक्कासाहेब, काळोजी बाबा आम्हाला भोपाळगडावर घेऊन गेले होते, तो पवित्र दगड दाखवायला. आबासाहेबांनी सहज पाय ठेवलेला दगड, पण फिरंगोजी बाबा मात्र नित्य नेमानं त्याची पूजा करायची, फुलं व्हायची. आम्ही सुद्धा फुलं वाहिली, माथा टेकवला. मनाला थोडी उभारी आली आमच्या. चांगलं केलं. कसं कधी कधी मन सैरभैर होतो आमचं. अहो, नका होऊ देऊ मन सैरभैर, कारण तुमचा निर्णय चुकलेला नाही. तरी अक्कासाहेब, आम्ही भोपाळगड मोगलांच्या स्वाधीन केलाच. हो केलात, पण त्यामागे तुमच्या मनात त्या हजारो मावळ्यांची काळजी होती. तुम्ही जर तंबूतच बसून राहिला असता तर त्या मावळ्यांचे हाल झाले असते. आपली रयत जी गडावर आसऱ्यासाठी आली होती, त्यांचे या नराधमांनी लचके तोडले असते. म्हणून तुमचा निर्णय चुकलेला नाही. अक्कासाहेब, तुम्ही आमच्या निर्णयाचं समर्थन करता, पण रायगडावर मात्र हाहाकार उडाला असणार. शक्यता आहेच, परंतु गड उतार झालेले मावळे खरी कहाणी सांगतीलच की. अक्कासाहेब, आम्ही भोपाळगडाच्या रणांगणात उतरल्यामुळं आमच्या रायगडाच्या वाटेत कोंड येणार हे नक्की. दादासाहेब, अहो आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचं म्हटलं की अडथळे हे येणारच. कधी कधी काठावर बसलेली माणसं नावं ठेवतात, तर कधी कधी पाणी ओढ खातात. अक्कासाहेब, ते सगळं गृहीत धरलंय आम्ही, पण हे प्रवाहा विरुद्ध पोहताना, अशी झुंज घेताना ज्या जखमा होतात, निदान त्या जखमांची कोणी चेष्टा करू नये एवढीच अपेक्षा आहे आमची. ठेवणारे आरोप ठेवतात, पण तुम्हाला मान्य आहेत का हे आरोप? त्यांना फितूर म्हणून ठरवण्यात येणार आहे, आणि एकदा काय ते फितूर म्हणून सिद्ध झाले, ते युवराज म्हणून त्यांची उचल मागणी ठरलेलीच आहे. आम्ही सगळं काही जाणून आहोत. पुतळा साहेब, तुमच्यातली आई तिच्या मुलासाठी भांडते. आम्हाला वाटतं तुम्ही सुद्धा भांडावं. हो, तुम्ही म्हणतात तसे आम्ही देखील भांडलो असतो, अख्ख्या जगाशी भांडलो असतो, पण ते आम्ही केवळ एक बाप म्हणून शंभूराजेंच्या पाठीशी उभे असतो, तर आमच्यातल्या छत्रपतींना मात्र तसं वागता येत नाही. का? छत्रपतींना नाती नसतात? त्यांना बायको नसते, मुलं नसतात? नसते. माया नसते, ममता नसते. नसतात, म्हणून तर मनाविरुद्ध आम्हाला असं वागावं लागतंय. नाहीतर पुता बांधलेली मोळी विस्कटेल. म्हणून मग मंत्र्यांच्या हातून मोळी सावरताय? सावरायला पाहिजे, आणि आमचे मंत्री, आमचा अष्टप्रधान हे देखील जबाबदार आहेत. पुतळा राणी साहेब, तलवारीच्या जोरावर राज्य निर्माण करता येतं, पण राज्य जर टिकवायचं असेल तर ते लेखणीच्या जोरावरच टिकवावं लागतं. शिवाय आमच्या पश्चात शंभूराजेंना याच लोकांबरोबर कारभार पुढे चालवायचा आहे. या निमित्तानं मंत्र्यांच्या मनाचा वेधही घेता येईल. महाराज, शंभूराजे मोगलांना जाऊन मिळालेत हे तर आता उघड आहे. यामुळे आक्षेप हा येणारच होता, आणि जिथे आक्षेप तिथे निवाडा हा आलाच. महाराज, आपण सर्व काही जाणता, आपणच निवाडा करावा. ही रीत स्वराज्याची नाही. म्हणजे निवाडा होणार. निवाडा होणारच. बघा, काय योगायोग आहे. हातात पात
आणि समोर नातं एकाच वेळी. मुजरा महाराणी आज तलवार जोखताय. तुमच्या सख्ख्या भाच्यासाठी तलवार जोखत होतो. आम्ही तलवार जोखली, आपणही जोखून बघा. तुम्हासनी बी तलवारीतलं कळतच की. हो, पण मामा या नात्याने आपण भाच्यासाठी तलवार निवडली की मग आम्ही निश्चिंत, आमची काळजी मिटली म्हणायची. महाराणी धाकल्या भाच्याची आमासने अजिबात चिंता नाही. एक काय 10 निवडू त्यांच्यासाठी. बरं आम्ही आलोय ते थोरल्या भाच्यासाठी. म्हणजे ज्यांनी स्वराज्यावर तलवार धरलीये, तुम्ही त्यांच्यासाठी आला आहात. महाराजांनी उद्या निवाडा ठेवलाय. ते जाणतो आम्ही. शंभू राजासनी स्वराज्यात घ्यायचं का नाही घ्यायचं याचा निवाडा बसणार आहे. त्याचा निर्णय स्पष्ट आहे. हा निवाडा उद्या न निर्णय आज कसा? रायगडावर फितुरांचे निर्णय अगोदरच ठरले जातात. महाराणी ते फितूर आहेत का नाहीत ते अजून ठरायचंय. ते ठरल्यातच जमा आहे. जखम होईल की? स्वराज्य जखमी आहे. मावळ्यांचे हात तोडून स्वराज्य लुळत होतं करून ठेवलंय शंभूराजेंनी. एक सोन्यासारखा गड घालवला, माणसं मारली गेली, गडाचा तट पुरुष पहारीच्या खंट्या लावून उखळले पाडले, आणि तुम्ही म्हणताय फितूर आहेत नाहीत हे ठरायचे. दादासाहेब तसं नाही. मंत्री मातब्बर चिडले, रयत संतापलीये. बाटल्यास जाऊन बघा, आऊसाहेबांच्या समाधीचा चिराही पाझरला असेल अश्रूंनी. आणि आता फौजेशी ते ज्या क्रूरपणे वागले, त्यावरून फौज आता त्यांच्या विरोधात जाणार. महाराणी आमचा असा वहरा आहे, गोदावरी प्रकरणाप्रमाणे या प्रकरणाचा बी निवाडा महाराज तुमच्यावर सोपवणार, म्हणून त्यांच्यासाठी रदबदली करायला आलोय. रदबदली करायला आलात का तुमच्या सख्ख्या भाच्याच्या भवितव्यावर बोळा फिरवायला आलात? महाराणी म्या तुमच्या परीस वयानं मोठा आहे, तरी बी तुम्हासनी हात जोडून विनंती करतो का भाऊबंदकीचा शाप स्वराज्याला लागू देऊ नका. शंभू राज आणि राजाराम राज हे आम्ही दोन कधी मानलंच नाही. मग आता माना. ते माझ्याच्यानं होणार नाही. मग आमच्यानेही रदबदली होणार नाही. आणि निवाडा जर का आमच्याकडे आला तर आमचा निर्णय ठरलेला आहे. फक्त तुम्ही विरोध करू नका. महाराणींना ते आवडणार नाही. बरोबर डाव साधलाय आणि वेळही अगदी बरोबर. सगळे एक झालेत. बघितलंस ना धारात्या? बघतीये, समजा गड बघतीये. वाघाच्या शिकारीसाठी एवढी तयारी केली जात नाही, एवढी तयारी केली. स्वराज्यद्रोहाचे पहार घातले, फितुरीचे भाले आणि तलवारी तर वेगळ्याच. सुनबाई, तुम्ही कुलमुक्त्या राहायचा, करा की काहीतरी, नाहीतर या माशा अशाच घोंगावणार. युवराज नाहीत म्हणूनच ना? भय, युवराज नाहीत म्हणूनच या माशा घोंगावतायत आणि बसतायत कशावर बी.
थरात त्या माशा तर सगळ्यांवरच बसतात. बर्फी, पेढा, भाकरी, माणूस, जनावर, झाड आणि उकिरडा, पण निखाऱ्यावर कधीच बसत नाही. ते शानपण माशीत असतंय, पर माणसात नसतं. कसं काय येणं केलं? महाराणी साहेब, निवाडा सुरू होण्याआधी एक भेट घ्यावी म्हणून आलोय. उद्या निवाडा आपणच करणार आहात. अजून तसं सांगितलं नाही. महाराणी साहेब, राजकारण समजून घ्या. महाराज स्वतः निवाडा करणार नाहीयेत. म्हणून आम्ही करू, हेही अजून स्पष्ट झालेलं नाही. म्हणजे महाराणी साहेब, असं बघा, आम्ही अष्टप्रधान मंडळींनी आपलं मत स्पष्टपणे सांगितलंच आहे. आणि हंबीरराव सोडून कोणालाही शंभूराजांनी स्वराज्यात यावं हे मान्य नाहीये. धाकट्या महाराणी साहेबांनी आपलं कालच मत जाहीरपणे मांडलेलं आहे. त्यामुळे निवाडा त्यांच्याकडे सोपवला जाणार नाही. युवराज्ञी कुलमुखत्यार असल्या तरी त्या शंभूराजांच्या पत्नी आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचा कल शंभूराजांना वाचवण्याकडेच असणार आहे. आणि निष्पक्षपातीपणाने निवाडा करण्यास आपणच योग्य आहात. गोदावरीच्या वेळीची गोष्ट वेगळी होती. तेव्हा स्वतः गोदाच त्यांच्या बाजूने उभी राहिली. त्याचा त्यांना फायदा झाला. पण या वेळीची गोष्ट वेगळी आहे. शंभूराजेने उघडपणे स्वराज्यद्रोह केलेला आहे. स्वराज्यद्रोह केलाय असं तुम्ही म्हणताय, परंतु फौजेला ते मान्य नाही. नसू द्या ना. कारण एका बाजूला सर सेनापती आणि कुलमुखत्यार आणि दुसऱ्या बाजूला बहुमताने अष्टप्रधान मंडळ. अशा वेळी आपण मात्र आपल्या मतावर ठाम राहावं. बस. शंभूराजांचा गुन्हा स्वराज्यद्रोहाचा आणि अशा गुन्ह्याला महाराजांनी कधी माफ केलेलं नाही. कठोर शासन केलेलं आहे. आलेली संधी सोडू नका. आम्ही आपल्या सोबत आहोतच. सगळं जुळून आलेलं आहे. एक घाव दोन तुकडे. आणि बाळराजेंचा युवराज पदाचा मार्ग मोकळा. आज लेकीची खूप आठवण आलेली दिसते. दादासाहेब, होशियार!